तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कुंडलीतल्या एका सर्वात महत्त्वाच्या घराविषयी माहिती घेणार आहोत. तर ते घर कुठलं आहे हो? तर ते घर पहिलं घर आहे, ज्यात तुम्ही स्वतः बसलेला आहे. पहिलं घर तुमची आयडेंटिटी आहे, तुमचं व्यक्तित्व, तुमचं नेचर, तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात, हे सर्व दाखवणारं घर कुठलं आहे? तर पहिलं घर आहे. बघा, पहिलं घर म्हणजे तुमची देहा सुद्धा आहे, पहिलं घर तुमचं नेचर सुद्धा आहे. आता बघा, पहिल्या घरासोबत ज्या ज्या गोष्टी जोडल्या गेल्या त्या आयुष्यभर तुमच्यासोबत राहिल्या, म्हणून या घराचा फार इम्पॉर्टन्स आहे. पहिल्या घरासोबत रोग जोडले जाऊ शकतात, पहिल्या घरासोबत पीडा जोडली जाऊ शकते, पहिल्या घरासोबत शत्रू जोडले जाऊ शकतात, पहिल्या घरासोबत प्रॉपर्टी जोडल्या जाऊ शकतात. धनापासून खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टी कुंडलीतल्या पहिल्या घरासोबत जोडल्या जाऊ शकतात. तर आपल्याला बघायचं आहे की आपल्या पहिल्या घरासोबत काय आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्या पहिल्या घरामध्ये येणार आहेत किंवा पहिल्या घरासोबत जोडल्या जाणार आहेत त्या गोष्टींना आपण आयुष्यभर टॅकल करायचं आहे, नाहीतर घेऊन जायचं आहे. म्हणून या पहिल्या घराचा इम्पॉर्टन्स फार आहे. त्या गोष्टी तुमच्या व्यक्तित्वामध्ये येणार आहेत, म्हणून या पहिल्या घराचा इम्पॉर्टन्स फार आहे. बघा, पहिल्या घरामध्ये जो जो प्लॅनेट बसेल त्या प्लॅनेटचा, त्या ग्रहाचा तुमच्या व्यक्तित्वावर फार मोठा इम्पॅक्ट आहे. उदाहरण देऊन सांगायचं झालं तर गुरुसारखा प्लॅनेट जर पहिल्या घरामध्ये बसला तर तुमचं व्यक्तित्व नॉलेज देणारं आणि नॉलेज घेणारं असणार आहे. का? तर त्या प्लॅनेटचा इम्पॅक्ट तुमच्यावर आला. बघा, तुमचे शरीर पहिलं घर दाखवतं. गुरुसारखा प्लॅनेट तुमच्या शरीरामध्ये बसला तर तुमची बॉडी सुद्धा थोडी फॅटी असणार आहे, असं आपण प्रेडिक्ट करू शकतो. तसंच जर बुधासारखा प्लॅनेट पहिल्या घरामध्ये आला तर तुम्ही एज मध्ये दिसायला कमी दिसणार आहे. का? तर बुध हा प्रिन्स म्हटला जातो. बुध हा ग्रहांमध्ये प्रिन्स म्हटला जातो, जो दिसताना कसा आहे? कमी दिसणार आहे. त्यामुळे तुमचं एज हे न ओळखणारं एज आहे, ते दिसताना कमी दिसणार आहे. प्लस बुध काय हो? तर बुध कनेक्शन्स आहेत. त्यामुळे तुमच्या नेचरमध्ये कनेक्शन बनवणं, कनेक्शन मेंटेन करणं, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहे. तुमच्या व्यक्तित्वामध्ये बिझनेस येणार आहे. पहिल्या घरातला बुध बिझनेस करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे. जोपर्यंत तुम्ही बिझनेस करणार नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार नाही? तुम्ही तुमचं व्यक्तित्व, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं लाईफ जगणार नाही. म्हणून पहिल्या घराचा फार इम्पॉर्टन्स आहे. आता बघा, शनीसारखा ग्रह पहिल्या घरामध्ये आला. शनीला काय म्हटलेलं आहे? शनीला पीडा म्हटलेला आहे, स्ट्रगल म्हटलेला आहे. व्यक्तित्वामध्ये त्या गोष्टी बसल्या. पण शनीला हार्डवर्क पण म्हटलेलं आहे. शनी लेझीनेस पण दाखवतो. जे जे शनीचं कॅरेक्टर आहे ते सगळं तुमच्या व्यक्तित्वामध्ये आलं, म्हणून पहिला घर फार इम्पॉर्टन्स आहे. त्याच्या पुढे जाऊया. सूर्यासारखा ग्रह पहिल्या घरामध्ये बसला. सूर्य इगो पण आहे, पण सूर्य एक राजा पण आहे. त्यामुळं किंग साइज पर्सनॅलिटी ही सूर्याला पहिल्या घरातून अटॅच्ड करून आपण पाहू शकतो. तुमचं व्यक्तित्व कसं असणार आहे? तर तुमचं व्यक्तित्व एका राजासारखं असणार आहे आणि तुम्हाला जगायचं सुद्धा एका राजासारखं आहे. हे आपण पहिल्या घरातील सूर्यापासून पाहू शकतो. त्याच्या पुढे जर गेलो तर राहू सारखा ग्रह पहिल्या घरामध्ये आला. बघा, राहू सारखा ग्रह पहिल्या घरामध्ये आला, तुमच्या व्यक्तित्वावर राहूचा परिणाम झाला. म्हणजे तुमचं व्यक्तित्व एक सिक्रेटिव्ह व्यक्तित्व, तुमचं व्यक्तित्व, तुमचं नेचर, फोकस असणारा व्यक्ती हा राहू इथे रिप्रेझेंट करतो. बघा, तुमच्यामध्ये इल्युजन पण असू शकतं की तुमच्यामध्ये काय असणार आहे की कायमस्वरूपी काय ना काहीतरी इल्युजन असणार आहे. तुम्ही एका भ्रमात सुद्धा जगू शकता, का तर राहू या गोष्टींना रिप्रेझेंट करतो. पण ओव्हरऑल तुम्ही जर तुमचा फोकस व्यवस्थित ठेवला तर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणारच होणार आहे. त्यामुळं पहिल्या घरातील राहू काही पॉझिटिव्ह साईड सुद्धा दाखवतो. केतूला आणलं तर केतू सारखा ग्रह जर पहिल्या घरामध्ये आला तर केतू स्वतःमध्येच फकीर आहे, स्वतःमध्ये संत आहे. हा व्यक्ती एक सीधा साधा इन्सान असणार आहे. लक्षात येते? जे कॅरेक्टर केतूचं असणार आहे ते कॅरेक्टर तुमच्यामध्ये येणार आहे. हा व्यक्ती एक सिंपल, साधारण, फकीर ऍटिट्यूड असलेला किंवा फकीरी व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती असणार आहे. अशा व्यक्तीनं जर ऑकल्टचा सहारा घेतला तर तो व्यक्ती स्वतःला एक वेगळ्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. का? तर ऑकल्ट कोणामध्ये बसलेला आहे? ज्योतिष कोणामध्ये बसलेला आहे? तर त्याच्या व्यक्तित्वामध्ये बसलेला आहे. म्हणून जे ग्रह तुमच्या व्यक्तित्वामध्ये आले त्या ग्रहांना त्यांचं कर्म करून आपण बूस्ट करायचं आहे आणि त्या बूस्टिंग मधून आपण आपलं व्यक्तित्व निर्माण करायचं आहे. म्हणून पहिल्या घराचा इम्पॉर्टन्स आहे. मग आता ह्याच्या बरोबरच आपण पहिल्या घराला दुसऱ्या एका मेथडनं बघू शकतो की पहिल्या घराचा स्वामी कोण आहे.
जो कोणताही प्लॅनेट पहिल्या घराचा स्वामी असेल त्या स्वामीचं किंवा त्या ग्रहाचं सुद्धा कॅरेक्टर तुमच्यामध्ये येऊ शकतं. प्लस पहिल्या घराचा लॉर्ड किंवा स्वामी 12 घरांमधील ज्याही घरामध्ये बसेल त्या घराचं सुद्धा व्यक्तित्व किंवा घराचं नेचर तुमच्यामध्ये येणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या घराचा स्वामी पहिल्या घरामध्येच बसलाय. पहिलं घर काय होतं? हेल्थ आहे. तुम्ही एक हेल्थ कॉन्शियस व्यक्ती असू शकता. पहिलं घर स्वतःला रिप्रेझेंट करणारं घर आहे, म्हणून सेल्फ डॉमिनंट पर्सनॅलिटी अशी गोष्ट इथं आपण मानू शकतो. त्याच्या पुढे जाऊन पहिल्या घराचा स्वामी जर द्वितीय भावामध्ये बसला तर दुसरं घर तुमच्या संस्कारांचं आहे, तुमच्या फॅमिलीचं आहे, फूडचं आहे, संपत्तीचं आहे. धनाचं घर सुद्धा दुसरं घर आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आजन्म तुमच्या सोबत राहणार आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुठं ना कुठं तर तुमच्या लाईफमध्ये मोठा रोल प्ले करणार आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिल्या घराचा स्वामी जर तृतीयमध्ये गेला तर तिसरं घर मेहनतीचं आहे. तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तित्व तुमच्या मेहनतीवर बनणार आहे. तुमची पर्सनॅलिटी ही सेल्फ मेड पर्सनॅलिटी असणार आहे असं आपण म्हणू शकतो. तिसरं घर तुमच्या लहान भाऊ आणि बहिणीचं सुद्धा आहे, म्हणून तुम्ही त्या गोष्टींना अटॅच्ड असू शकता. तिसरं घर ट्रॅव्हलिंगचं आहे, ट्रॅव्हलिंगला सुद्धा तुम्ही अटॅच्ड असू शकता असं आपण इथं प्रेडिक्शन देऊ शकतो. तिसरं घर सोशल मीडियाचं आहे, मोबाईलचं सुद्धा आहे. ह्या गोष्टींना ऍडिक्टेड सुद्धा तुम्ही असू शकता असं आपण इथं प्रेडिक्शन देऊ शकतो. ज्या ज्या गोष्टी तिसऱ्या घरामध्ये आल्या त्या गोष्टी तुमच्या व्यक्तित्वामध्ये आल्या. सिंपल. आता आपण जाऊया कुंडलीच्या चौथ्या घरामध्ये. कुंडलीचं चौथं घर भूमी, भवन, वाहन आणि तुमची जी माता आहे तिला रिप्रेझेंट करतं. ह्या गोष्टींना तुम्ही अटॅच्ड असणार आहे, नाहीतर ह्या गोष्टी आयुष्यभर तुम्हाला लागलेल्या असणार आहेत असं आपण इथं प्रेडिक्ट करू शकतो. तुम्ही मानसिकरित्या विचार करणारे व्यक्ती, इमोशनलरित्या विचार करणारे व्यक्ती असू शकता असं आपण इथं प्रेडिक्शन देऊ शकतो, कारण इमोशनचं आणि मनाचं घर सुद्धा चौथं घर आहे. पुढे जाऊया कुंडलीतल्या 5व्या घरामध्ये. कुंडलीतलं 5वं घर ह्या संतान भाव दाखवतो, पूर्व पुण्य भाव सुद्धा दाखवतो. कुंडलीतलं 5वं घर बुद्धीचं आहे. असा व्यक्ती एक बुद्धिमान व्यक्तित्ववाला व्यक्ती असू शकतो. 5वं घर प्रेमाचं आहे, प्रेम करणारा व्यक्ती असू शकतो. 5वं घर लर्निंगचं आहे. अशा व्यक्तीला लर्निंग करणं हे आवडीचं असू शकतं. ज्या ज्या गोष्टी 5व्या घरामध्ये आल्या त्या त्या गोष्टी तुमच्या व्यक्तित्वामध्ये आल्या. लक्षात येते. पुढे जाऊया आपण कुंडलीच्या 6व्या घरामध्ये. कुंडलीचं 6वं घर षडरिपूंना दाखवतं. बघा, या षडरिपू तुमच्या व्यक्तित्वामध्ये येणार आहेत, पण 6व्या घरामध्ये सेवा बसल्या असल्यामुळं जर तुम्ही सेवाभाव ठेवला तर हे षडरिपू तुम्हाला लागणार नाहीत. 6वं घर रोगांना सुद्धा दर्शवतं. रोग, ऋण, शत्रू यांचं घर 6वं घर आहे. डेली लाईफच्या अडचणींचं घर सुद्धा 6वं घर आहे. पण जर तुम्ही सेवाभाव ठेवला तर या गोष्टी न लागता तुमचं व्यक्तिमत्व या सेवानं सुधारणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला किंवा तुमच्या बॉडीला रोग, ऋण, शत्रू, स्पेशली रोग या गोष्टी लागणार नाहीत. लक्षात येते. ही जी बॅलन्स आहे का थोडक्यात. आता पुढे जाऊया आपण कुंडलीचं 7वं घर. पहिल्या घराचा स्वामी 7व्या घरामध्ये जाऊन बसला, बिझनेसमध्ये जाऊन बसला. व्यक्तित्व कुठं सुधारणार आहे? बिझनेसमध्ये सुधारणार आहे, पार्टनरशिपमध्ये सुधारणार आहे. तुमच्या व्यक्तित्वामध्ये 7व्या घराच्या गोष्टी येणार आहेत. अपोजिट जेंडरच्या प्रती अट्रॅक्शन असणं हे सुद्धा इथून आपण बघू शकतो, का तर व्यक्तित्व अपोजिट जेंडरमध्ये गेलं. लक्षात येते. ज्या ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टी तुमच्या व्यक्तित्वामध्ये आल्या. 8व्या घरामध्ये जर पहिल्याचा लॉर्ड बसला तर पीडा तुमच्यामध्ये आली, इंटेन्स इमोशन तुमच्यामध्ये आले आणि त्याच्यासोबतच 8व्या घरामध्ये आलेलं ऑकल्ट किंवा ज्योतिष सुद्धा तुमच्यामध्ये आलं. काय घ्यायचंही तुमच्यावर आहे. जर 8व्या घराच्या पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या तर पीडा होणार नाही. 8व्या घराच्या जर ऑकल्ट घेतलं, ज्योतिष घेतलं तर हेच 8वं घर तुम्हाला पीडेतून दूर करून एक चांगल्या ज्योतिषी बनवणार आहे किंवा एक चांगला ऑकल्टिस्ट बनवणार आहे. थोडक्यात ज्या ज्या 8व्या घराच्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. पुढे जाऊया कुंडलीतल्या 9व्या घरामध्ये. 9वं घर भाग्याचं आहे. ही एक चांगली कंडिशन आहे असं आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या घराचं स्वामी तुमचं व्यक्तित्व तुम्ही स्वतः भाग्यामध्ये जाऊन बसला तर अशा व्यक्तीचं भाग्य आजन्म काय करणार आहे? काम करणार आहे. 9वं घर तुमच्या गुरुजनांचं सुद्धा आहे. 9वं घर तुमच्या पिताचं सुद्धा आहे, तुमच्या वडिलांचं सुद्धा आहे. म्हणून तुमच्या गुरुजनांचे आशीर्वाद, तुमच्या वडिलांचा आशीर्वाद किंवा तुमचे वडील यांना तुम्ही अटॅच्ड असणार आहे अशा गोष्टी आपण म्हणू शकतो. तुमच्या बाबतीत आशीर्वाद फलित होणार ह्या गोष्टी सुद्धा आपण म्हणू शकतो.
ओव्हरऑल लक सेक्टर पहिल्या घराचा स्वामी 9th मध्ये गेल्यानंतर पॉवरफुल आहे असं आपण म्हणू शकतो। एक चांगल्या प्रकारचं ज्ञान आपल्याला इथं मिळणार आहे, गुरु आदेश चांगल्या प्रकारचा आपल्याला इथं मिळणार आहे, हे आपण इथं प्रेडिक्ट करू शकतो। पहिल्या घराचा स्वामी 10व्या घरामध्ये आला, बघा 10वं घर कर्मक्षेत्राचं आहे। कार्मिक पर्सन कोण बघायचं असलं ज्याला कर्माशी देणे घेणं आहे, ज्याला एक चांगल्या प्रकारचं कर्म करायचं आहे, चांगलं अर्थात कर्म करायचं आहे, की कर्मानं जो हार्ड वर्किंग आहे असा पर्सन बघायचा असला तर तो पहिल्या घरातला स्वामी, पहिल्या घराचा लॉर्ड इन 10th हाऊस हा पर्सन आहे। तुम्ही स्वतः कर्मक्षेत्रामध्ये गेला, ह्या व्यक्तीला कर्माची आवड असणार आहे असं आपण प्रेडिक्ट करू शकतो। एक समाजामध्ये तुमचं नाव असणार आहे, ह्या गोष्टी सुद्धा आपण इथे प्रेडिक्ट करू शकतो। कारण 10वं घर हे समाजाचं आहे, नेम फेमचं आहे। नेम फेम कोणाला लागलं तर तुम्हाला लागलं, तुमच्या पर्सनॅलिटीला लागलं, तुमच्या व्यक्तित्वाला लागलं। पॉलिटिक्समध्ये सुद्धा हा व्यक्ती एक चांगल्या गोष्टी करू शकतो, समाजसेवा चांगल्या प्रकारची करू शकतो असं आपण प्रेडिक्ट करू शकतो। गव्हर्नमेंटचं घर सुद्धा 10वं घर आहे, गव्हर्नमेंट बरोबर संबंध बनवले तर तुमचे व्यक्तित्व हे सुधारणार आहे, चांगल्या पद्धतीचं होणार आहे असं आपण म्हणू शकतो। पुढे जाऊया, पहिल्या घराचा स्वामी 11व्या घरामध्ये गेला, जे इच्छाचं घर आहे। इथं काय होणार आहे, तुमच्या इच्छांमध्ये वाढ होणार आहे, पण आजन्म तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होत राहणार आहेत असं हे घर सांगतं। का तर तुम्ही इच्छांमध्ये बसला आणि इच्छा पूर्तीच्या घरामध्ये बसला, इच्छा पण होणार आणि इच्छा पूर्ण पण होत राहणार। 11वं घर समाजाचं आहे, 11वर लाभाचं प्रॉफिटचं सुद्धा आहे, लाभ हे या व्यक्तीला होतच राहतात। याच्याबरोबर 11वं घर हे तुमच्या फ्रेंड सर्कलचं आहे, तुमच्या फ्रेंड सर्कलचा प्रभाव तुमच्यावर असणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो। म्हणून जसं तुमचं फ्रेंड सर्कल तसे तुम्ही हे पहिल्या घराचं स्वामी इन 11th हाऊस किंवा 11वं घर इथं असं हे प्रेडिक्शन होऊ शकतं। आता जाऊया आपण कुंडलीच्या 12व्या घरामध्ये। पहिल्या घराचा स्वामी कुंडलीच्या 12व्या घरामध्ये बसला, 12वं घर लॉसचं आहे, 12वं घर मोक्षाचं आहे, खर्चाचं आहे, हॉस्पिटलायझेशनचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागलेल्या आहेत। पण 12वं घर हे अध्यात्माचं आहे, जिथं अध्यात्म बसलेलं आहे ते घर सुद्धा 12वं घर आहे। असा व्यक्ती सुद्धा एक फकीर ऍटिट्यूड वाला व्यक्ती, जर त्यानं ते घर घेतलं तर पॉझिटिव्हली, तर काय करणार हा व्यक्ती, ही कुठल्याही गोष्टीविषयी मोह ठेवणार नाही आणि इथंच याचं व्यक्तित्व काय होणार आहे, बूस्ट होणार आहे। 12वं घर फॉरेनचं सुद्धा आहे, फॉरेनला जाऊन सुद्धा या व्यक्तीचं व्यक्तित्व बूस्ट होणार आहे। 12वं घर इन्व्हेस्टमेंटचं आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये सुद्धा या व्यक्तीचं व्यक्तित्व बूस्ट होणार आहे असं आपण म्हणू शकतो। अन्यथा या व्यक्तीला काय ना काय तर खर्च, काही ना काहीतरी हॉस्पिटलच्या गोष्टी लागलेल्या असतील असं आपण प्रेडिक्ट करू शकतो। ओव्हरऑल प्रत्येक घरामध्ये काय ना काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दडलेलं आहे। आपण काय घ्यायचं ही आपली रेमेडी, हा आपला उपाय आहे आणि त्या गोष्टींना घेऊन आपण आपलं व्यक्तित्व काय करू शकतो, बूस्ट करू शकतो। याच्याबरोबरच ज्या घराचा स्वामी पहिल्या घरामध्ये बसणार आहे त्या घरांचे प्रभाव सुद्धा तुमच्यामध्ये येणार आहेत। आता बघितलं की आपण पहिल्या घराचा स्वामी कुठल्या घरांमध्ये बसला आणि ह्याच्या विरुद्ध 12 घरांमधील कुठल्या घराचा स्वामी पहिल्या घरामध्ये बसला, यानुसार सुद्धा आपलं एक व्यक्तित्व इथं चयन होणार आहे। तर अशा प्रकारे आपण पहिल्या घराची माहिती घेऊ शकतो। धन्यवाद।